छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय असो। नमस्कार. आज मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे ही प्रामुख्याने मागणी होत आहे. बोला बोला बोला. आज या ठिकाणी गेल्या आजचा 37वा दिवस आनंद काशीद सरांचा आहे. जरांगे पाटील साहेबांचं आज ते आंदोलन बार्शी शहरामध्ये नेटाने पुढे नेत आहे. मी सुरुवातीला त्यांना शुभेच्छा वगैरे देणार नाही, परंतु त्यांचं अभिनंदन करेन. ते अतिशय तळमळीनं आणि धडपडीनं त्या ठिकाणी काम करत आहे. आज महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे ही मागणी प्रामुख्याने पुढे आलेली आहे. त्याला आमचे राष्ट्रीय नेते प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे. आज आम्हीही बार्शीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता सदस्य या भूमिकेने या आंदोलन आम्ही देखील या ठिकाणी वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. आज देखील महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे, मराठा समाजाचा प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश झाला पाहिजे या मागणीला आम्ही देखील या ठिकाणी पाठिंबा दर्शवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश व्हावा या मागणीकरता महाराष्ट्राचा गरजवंतांचा योद्धा मनोज जरंगे पाटील जीवाचं रान करून लढतोय आणि त्या योद्ध्याच्या पाठीमागं महाराष्ट्रातील गरजवंत मराठा तर आहेच, पण आज मला अभिमान वाटतोय या बार्शीमधील सर्व आमच्यासोबत दलित बांधव देखील खांद्याला खांदा लावून उभा आहेत. याचा मराठा समाजाला निश्चितपणे अभिमान राहील आणि आजचा हा प्रसंग बार्शी तालुक्याच्या इतिहासामध्ये नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आज 6 डिसेंबर आहे. आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनाच्या प्रसंगी आज ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजश्री शाहू महाराजांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो मार्ग या महाराष्ट्राला दाखवलेला आहे, त्या मार्गावरून या महाराष्ट्रातील सर्वसामान्य सर्व समाज जात आहेत. याचं प्रतीक म्हणजे आजचं हे मराठा समाजाचं असणारं साखळी उपोषण. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समावेश व्हावा या मागणीकरता आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आत्ताच या ठिकाणी विवेक भाई यांनी सांगितलं की प्रकाशजी आंबेडकर साहेब हे मराठा समाजाच्या सातत्यानं पाठीशी उभा आहेत. खरं म्हणजे भैयासाहेब, आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठ्यांना सांगायचं आहे की आज या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठ्यांचे 160 आमदार आहेत आणि 160 आमदारापैकी एक आमदारसुद्धा मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश व्हावा म्हणून आज तोंड उघडत नाही. परंतु जे आमच्या जातीचे नाहीत पण जे आमच्या विचारांचे आहेत, महापुरुषांच्या, असे प्रकाश आंबेडकर साहेबांनी अतिशय ताठ भूमिका घेऊन सांगितलं की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला कुठलीही अडचण नाही. जर तुम्हाला ते जमत नसलं तर आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करू. ही जी भूमिका घेतली, खरोखर आज मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे कोण उभा असेल तर ते प्रकाश आंबेडकर आहेत. याचा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना अभिमान आहे. आणखी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की जे आज ओबीसी करून जीवाच्या आकांतानं भांडत आहेत, ओबीसीचे आम्ही नेते आहेत असा या राज्यामध्ये आकातांडाव करत आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस मंडळ आलते
त्यावेळेस तुम्ही कुणीही मंडलच्या सोबत नव्हते, तुम्ही कमंडलच्या सोबत होते. म्हणजे ही बेगडी पांघरून त्यांनी ओबीसीचं घेतलेलं आणि आम्ही ओबीसीचे कसे नेते होते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं हे कुणीही ओबीसीच्या प्रश्नासाठी झटणारे कुणीही नाही असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. कारण आता सध्याच्या करंटचा विषय आहे, जे ओबीसीचे विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राज्य सरकारनं दिली नसल्यामुळं मराठा समाज त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्या असं म्हणतोय. कारण जे विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घेत आहेत ओबीसीच्या शिष्यवृत्तीवरती त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना परदेशातलं शिक्षण अर्धवट सोडून महाराष्ट्रामध्ये परत यावं लागलं आहे. त्यावरती कुठलाही ओबीसीचा नेता बोलायला तयार नाही, त्यावरती कुठलाही ओबीसीचा नेता तोंड उघडत नाही. मग प्रश्न या महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होतोय. हे खऱ्या अर्थानं ओबीसीचं नेतृत्व तळमळीनं करतायत का? तर ते बिलकुल नाही असा प्रश्न निर्माण होतोय. परंतु आज गरजवंत मराठ्यांचं महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे या निमित्तानं की ज्या ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिलेली नाही त्यांची तात्काळ शिष्यवृत्ती द्या आणि त्यांच्या परदेशातला शिक्षणाचा मार्ग खुला करून द्या असं आव्हान देखील आम्ही या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा आज आमचे सर्व भीमसैनिक या ठिकाणी येऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा या मागेला पाठिंबा दिला त्याबद्दल गरजवंत मराठ्यांच्या वतीनं मी त्यांचं शतशः आभार व्यक्त करतो. आणि असंच आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून हातात हात घालून मराठा समाजासहित सर्वच समाजाच्या प्रश्नावरती एकत्र येऊ आणि भांडू, ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी मी आव्हान करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.